मी आत्ताच एक बातमी वाचत होतो, गंभीर बातमी आहे ती, अमेरिकेतली बातमी आहे ती. हां, बेरोजगारी नाही, जवळपास गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये त्यांच्याकडे वेपन्स फ्री मिळतात, म्हणजे फ्री म्हणजे दुकानात मिळतात बंदुका. 30 का 32 लाख लोकांनी नवीन वेपन्स घेतली. कशासाठी घेतली? कारण हे जर उद्या वाढलं आणि काही गोष्टी जर रस्त्यावरती आल्या, लोक जर समजा लुटालूट सुरू झाली, तर स्वसंरक्षणासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या. भारतामध्ये ती परिस्थिती नाही आहे. आज अनेक ठिकाणी दिसतंय की लोक पोलीस ज्यावेळेला कंट्रोल करायला जातात शिव्या देतात, पोलिसांना शिव्या देतात, पोलिसांवरती हात टाकता तुम्ही. तो काय, तो दिल्लीला प्रकार घडला तो मरकजचा. असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजेत. ह्यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? ह्यांचा एक वेगळा स्वतंत्र विभाग करावा कुठेतरी आणि ह्यांची ट्रीटमेंट बंद करून टाकावी. यांना याही दिवसामध्ये जर समजा देशापेक्षा जर समजा यांना धर्म मोठा वाटत असेल आणि ह्याच्यामध्ये काही कारस्थान जर समजा त्यांना करायचं असेल की बाबा नाही आम्ही आता ह्याच्यातनं देश संपवू, काय नोटांना काय थुकी काय लावतायत, तुंकी लावतायत, त्याला भाज्यांवरती काय थुकतायत, जिथे त्यांना काय क्वारंटाईन केलं जिथे तिथे ते काही नर्सेसमोर नग्न फिरतायत काय, लोकांच्या अंगावर थुकतायत काय. ह्या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओज बाहेर व्हायरल झाले पाहिजेत, तर लोकांना विश्वास बसेल काहीतरी. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे की नेमकं काय चाललंय. अर्थात हा काय आज ब्लेम गेम नाही आहे. आज कोणावरती तरी आता आरोप करणं ही काही ती वेळ नाही आहे. खरंच धर्मबिर्म ह्याही गोष्टींची आता काही आपण बोलत नाही आहोत, परंतु ज्या प्रकारे ही मुसलमानांमधल्या ज्या काही अवलादी आहेत हे जे काही कृत्य करतायत ह्यांना आत्ता ठेचले पाहिजे. त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी, लॉकडाऊन थोडे दिवसांसाठी आहे, नंतर देशात आम्ही आहोतच. पोलिसांचं मनोधैर्य आत्ता खच्ची करून चालणार नाही आहे तुम्हाला. आज जरी मला आठवतं एकदा लंडनमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता बसमध्ये आणि त्यांच्या काहीतरी इथे ट्यूबमध्ये, आणि त्याच्यानंतर तिथे 2 का 3 दिवसानंतर एका माणसाला त्या पोलिसांनी शूटआउट केला होता. नंतर कळलं की तो टेररिस्ट नव्हता म्हणून. त्यावेळेला लंडन पोलिसांनी फक्त सॉरी म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर पुढे चर्चा नाही झाली. कारण अशा गोष्टी शेवटी ती ही माणसंच आहेत, काही चुका त्यांच्याकडनं घडू शकतात, परंतु ही वेळ नाही आहे की त्यांच्या चुका तुम्ही दाखवण्याची. काही वेळेला चुका होऊ शकतात,